नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अंजली ईश्वरीला विचारत असते की तुम्ही पहिल्या डेटवरती कुठे गेला होता सांग ना. चिंटू तुला घेऊन कुठे गेला होता? तेव्हा ईश्वरी म्हणते की अरे देवा, आता मी काय करू? आम्ही डेटवरती तर कुठेच गेलो नव्हतो. आता अंजलीताईंना काय सांगू? असं ईश्वरी आपल्या मनातच म्हणत असते. तेव्हा अंजली म्हणते, ईश्वरी सांग ना गं, पहिल्या डेटवरती कुठे गेला होतात? तेव्हा ईश्वरी म्हणते की आम्ही ना पाणीपुरी खायला गेलो होतो. तेव्हा इथे अंजली म्हणते, काय? तुला चिंटू पाणीपुरी खायला घेऊन गेला होता? तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे देवा, मी माती खाल्ली का? अर्णव सर आणि पाणीपुरी. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मी काहीतरी चुकीचं बोलले वाटतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, मलाच पाणीपुरी खायची होती ना, ते सुद्धा ठेल्यावरची. म्हणून अर्णव सर माझ्यासाठी तिथे पाणीपुरी खायला आले होते. तेव्हा अंजली म्हणते, अच्छा, म्हणजे तुझ्यासाठी चिंटूने सुद्धा पाणीपुरी खाल्ली का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, आधीसुद्धा खाल्ली होती माझ्यासाठी माझ्या सांगण्यावरून. तेव्हासुद्धा त्यांना तिखटच लागली होती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मामा म्हणत असतात की अर्णव, अरे काम राहू दे बाजूला. आधी तू मला सांग, तू ईश्वरीला घेऊन कुठल्या ठिकाणी गेला होतास डेटवरती, ते सांग बरं मला आधी. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा, अरे रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो होतो. तेव्हा मामा म्हणतात, हो का? मग अजून काय काय केलं तिथे? सांग ना, काय ऑर्डर केलं? तेव्हा अर्णव म्हणतो, काही नाही, इटालियन फूड ऑर्डर केलं. त्याचबरोबर तिथे वायोलिन होतं. त्याच्यावरती मी आणि मी सिंदोरने आम्ही दोघांनी डान्स केला. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की काय, हे सगळं डान्स वगैरे ईश्वरीने केला? तेव्हा अर्णव म्हणतो, मग काय, मी सांगितलं ना तिला करायला, आणि मला आवडतं म्हणून तिने माझ्याबरोबर डान्ससुद्धा केला, पॉप डान्स. तेव्हा इथे मामांना आश्चर्य वाटतं की ईश्वरीने हे सगळं कसं काय केलं. पण तरीसुद्धा इथे अर्णवने मामांना आता वाढवून वाढवून सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, पण खरंच सांगू का ईश्वरी, चिंटूला काही कळतच नाही. पहिल्या डेटवरती घेऊन गेला होता ना, तर कुठल्या तरी चांगल्या रोमॅन्टिक ठिकाणी घेऊन जायचं. त्याने काय त्या पाणीपुरीवरती तुला भागवलं आणि घेऊन आला का? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, सर नकोच म्हणत होते, पण मलाच पाणीपुरी खायची होती ना, म्हणून मी घेऊन गेले होते. सरांना काही एवढी आवडत नाही, पण मला आवडते ना, म्हणून ते माझ्याबरोबर आले होते. तेव्हा अंजली म्हणते, नाही, पण चिंटू आहे ना, हळूहळू बदलतोय तुझ्यासाठी, आणि ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीला खूप आनंद झालेला असतो की अर्णव आणि ईश्वरी दोघेजण बाहेर फिरायला गेलेले असतात. तेव्हा अंजली आणि मामा दोघेजण एकत्र येतात आणि म्हणतात, तुला माहिती आहे का, ते दोघेजण कुठे गेले होते? तर इथे दोघे एकमेकांना सांगण्यासाठी खूपच जास्त एक्सायटेड झालेले असतात. तेव्हा अंजली म्हणते, अरे ते दोघंजण गाडीवरती पाणीपुरी खायला गेले होते. आणि मामा म्हणतात की ते दोघेजण रेस्टॉरंटमध्ये इथे आता इटालियन फूड खायला गेले होते. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा म्हणतात, काय, तू तर म्हणतेस की ते पाणीपुरी खायला गेले होते, आणि अर्णवने मला सांगितलं की ते रेस्टॉरंटमध्ये गेले होते. मग त्या दोघांनी डान्स कुठे केला? वायोलिनवरती डान्स वगैरे केला, असं अर्णवने मला सांगितलं. मग त्याने काय भेलपुरीवाल्याच्या समोर डान्स केला की काय? तेव्हा अंजली म्हणते, जाऊ दे ना, कुठे का जाईना, पण दोघेजण सोबत गेले ना, ते महत्त्वाचं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, एक मिनिट सर, आणि ती आता दरवाजा लावून येते आणि म्हणते, सर, तुम्ही जे बाहेर खोटं बोललात ना की आपण डेटवरती गेलो होतो, तुम्हाला माहिती आहे, अंजली ताई मला विचारायला आल्या होत्या की आपण पहिल्या डेटसाठी कुठे गेलो होतो. तेव्हा अर्णव म्हणतो, मग काय म्हणालीस तू? विचारू दे ना, विचारलं तर. मला सुद्धा मामाने विचारलं की आपण डेटवरती कुठे गेलो होतो. तेव्हा ईश्वरी, अर्णव दोघेही म्हणतात, काय बोललात तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो, काय बोललीस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, आपण पाणीपुरी खायला गेलो होतो इथे गाडीवरती, असं म्हणाले मी. तेव्हा अर्णव म्हणतो, काय, गाडीवरती गेलो होतो पाणीपुरी खायला, असं म्हणालीस तू? इथे सात्विक फॅशनचा CEO, कंपनीचा ओनर, तुला इथे पाणीपुरी खायला घेऊन जाणार आहे, असं सांगितलंस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, मग काय झालं? जर तुम्ही मला पाणीपुरी खायला घेऊन गेलात, तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे?
मला जर पाणीपुरी शेवपुरी खावीशी वाटत असेल तर तुम्ही मला घेऊन जाणार नाही का? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, अगं पण अर्णव राजे शिर्के आपल्या बायकोला फर्स्ट डेटवरती पाणीपुरी खायला घेऊन जाईल का? अगं मी मामाला सांगितलं, मी तुला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो होतो. तिथे आपण इटालियन फूड ऑर्डर केलं. त्यानंतर आपण व्हायोलिनवरती दोघांनी छान डान्स केला, कपल डान्स, असं मी मामाला सांगितलं. आणि तू काय म्हणालीस की पाणीपुरी खायला गेलो होतो. तुला काय हे खायला घेऊन जाणार आहे मी? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर, इंदोरच्या माणसांना पाणीपुरी, शेवपुरी, इथे भेल हे पदार्थ किती आवडतात तुम्हाला माहिती नाही आहे का? मला चाट खूप आवडते. तेव्हा तुम्ही या सगळ्या पदार्थांना नावं ठेवायची नाही या, मला अजिबात आवडत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, हो ठीक आहे, मग तू एक काम कर, सकाळी तू ना चांगली भेल खा, दुपारी समोसा खा, नंतर तू चाट खा. तुला हेच खायला आवडतं ना, मग तेच तू खा. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, ह्या पदार्थांना तुम्ही नावं ठेवायची नाही हां, हम इंदौर से है, मला अजिबात आवडत नाही. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मग तुला काय आवडतं गं? मी पण इंदोरचाच आहे, म्हणून दिवसभर मी फक्त हेच पदार्थ खात नाही, कळलं ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, जाऊ दे, मला ना तुमच्याबरोबर इथे वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. आणि सरळ आता ईश्वरी किचनमध्ये गेलेली असते आणि किचनमध्ये जाऊन ती शांत बसत नाही प्रेक्षकांनो, तर ती आता स्वयंपाकाला लागलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी जिलेबी बनवत असते. ह्या वेळेला जिलेबी आणि ते सुद्धा रागाने बनवत असते. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर पण ना कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींवरून माझ्याबरोबर वाद घालतात. अर्णवही तेच म्हणतो. आता एवढं बोलणं झालं आणि हिने काय केलं तर माझ्याबरोबर इथे भेलपुरी, शेवपुरी याच्याबरोबर वाद घातला आणि निघून गेली. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी जिलेबी बनवत असते. तेव्हा इथे मामा आणि अंजली दोघेजणं आता वाकून टोकून बघत असतात. तेव्हा मामा म्हणत असतात की ईश्वरी ह्या वेळेला जिलेबी का बनवते? तेव्हा अंजली म्हणते, हो ना, काही झालं असेल का? या वेळेला किचनमध्ये ती जिलेबी का बरं करत असेल? मला काही कळत नाही आहे. तेव्हा अर्णव तिथे येतो आणि म्हणतो, काय काय चाललं आहे तुमचं? कसला विचार करताय? तेव्हा अंजली म्हणते, चिंटू तू? अरे काही नाही, ईश्वरी ह्या वेळेला रागाने जिलेबी का बनवते ना, तो विचार करतोय. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मग इथे काय आता तुम्ही उभे राहिलाय, जाऊन विचारा ना तिथे तिला की ह्या वेळेला जिलेबी का बनवते म्हणून. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, नाही बाबा, तूच जा आणि तूच विचार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी जिलेबी बनवत असताना अर्णव त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, मी सिंदूर, हे काय करतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय करते म्हणजे? दिसत नाही आहे तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो, तेच विचारतोय मी. तू या वेळेला काय करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, तुम्हाला दिसत नाही आहे म्हणून मी सांगते, मी वडे तळते. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा, तुमच्या जिलेबीला वडे म्हणतात का? मला माहिती आहे मिस इंदौर, तू जिलेबी तळतीयस, पण तू ह्या वेळेला का तळतेस असं विचारतोय मी तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, कारण मला इच्छा झाली आहे ना जिलेबी बनवायची, म्हणून मी जिलेबी बनवते. तुम्हाला आता याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम आहे का सर? तेव्हा अर्णव म्हणतो, मिस इंदौर, सरळ विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुला सरळ देता येत नाही का? प्रत्येक वेळेला वाकड्यात गेलंच पाहिजे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, का? वाकड्यात काय फक्त तुम्हाला जाता येतं? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, तू तर नेहमी सरळच जातेस ना, अशी जिलेबीसारखी, नाही का? वाकड्यात कसं जायचं हे तर तुला माहितीच नसतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, पण मिस इंदौर, ह्या वेळेला जिलेबी बनवायचं कारण काय? कुणासाठी बनवतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की जिलेबी ना मी कुणासाठीही बनवेन. तुम्हाला का सांगू मी? मला अजिबात काही सांगायचं नाही आहे. जिलेब्या मी बनवते कारण माझी इच्छा झाली म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, मला माहिती आहे माझं डाएट खराब व्हावं म्हणून तू हे सगळं मुद्दामून करतेस ना. माझं डाएट खराब करण्यासाठीच तू जिलेबी बनवतेस. मग ठीक आहे, आता मी या सगळ्या जिलेब्या खाऊन टाकतो आणि माझं डाएट बिघडवतो. काय व्हायचं ते होऊ द्या आता. तेव्हा ईश्वरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णव काही थांबत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे देवा, काय करू मी या माणसाचं? आता हा माणूस ना मला माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहे. माझं डोकं फिरेल, बीपी वाढेल माझं, जर हा माणूस माझ्यासमोर परत आला तर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव परत आलेला असतो आणि तो म्हणतो, मी सिंदौर, काय म्हणालीस तू? हा माणूस तुला तुझ्या नजरेसमोर नको आहे? मी जर तुझ्या नजरेसमोर आलो तर तुझा बीपी वाढेल असं म्हणणं आहे का तुझं?
तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, तुम्ही आता गेला होतात ना जिलेब्या घेऊन, मग का तुम्ही परत आलात?" तेव्हा अर्णव म्हणतो, "कारण मला तुला माझ्या हाताने ही जिलेबी भरवायची आहे, म्हणून मी इथे आलोय मिस इंदौर. तेव्हा आता तू तोंड उघड आणि माझ्या हाताने ही जिलेबी खा." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीला जिलेबी आपल्या हाताने भरवत असतो. तेव्हा ईश्वरी खायला जाणार, तेव्हा अर्णव तिथून गायब झालेला असतो. अर्णव तिथे खरोखर आलेला नसतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "अरे देवा, अर्णव सर कुठे गायब झाले? म्हणजे मगाशी जे मी बघितलं ते स्वप्न होतं? म्हणजे रागाच्या भरामध्ये मी अर्णव सरांची वाटसुद्धा बघणार नाही, त्यांची आठवणसुद्धा काढणार नाही, असं मी ठरवलं होतं. पण अर्णव सर गेल्यानंतर मी सारखी त्यांचीच आठवण काढते, मी त्यांचाच विचार करते. असं का बरं घडते माझ्याबरोबर?" असं इथे आता ईश्वरी विचार करत असते. पण तिला इथे आता स्वतःला कळतच नाही आहे की ती अर्णवच्या प्रेमात पडले, म्हणून तिला सगळीकडे फक्त अर्णवच दिसतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजण येत असतात. तेव्हा इथे अंजली विचारत असते की न्यूली मॅरिड कपल अजून आलेलं दिसत नाहीये. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेजण आता येतच असतात. इथे आता ईश्वरीचा राग अजूनही गेलेला नसतो. अर्णवकडे रागाने बघतच ती चालत असते. तेव्हा इथे राकेश आता त्यांच्याकडे बघत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, "मिस इंदौर, एक मिनिट. तुझ्या लक्षात आहे ना, वी आर अ टीम. आपण एक टीम आहोत आणि आपल्याला त्या राकेशला धडा शिकवायचा आहे. त्याला जेलेस करायचं आहे. त्यामुळे तिथे गेल्यानंतर आपण पुन्हा हॅपी कपल आहोत असं त्याला दाखवायचं आहे. पुन्हा आपल्याला नाटक करायचं आहे, कळलं ना तुला?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो सर, मला माहिती आहे. पण तुमचा हा भडकूचंद स्वभाव आहे ना, तो तिथेसुद्धा ऑन करू नका. भडकूचंद स्वभावाला थोडा वेळ बाजूला ठेवा, कळलं का?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी जात असताना अर्णव तिचा हात पकडतो. तेव्हा इथे ईश्वरीला तो खुणावतो की आपल्याला नाटक करायचं आहे, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी दोघेजण आता पुढे येतात. तेव्हा इथे अर्णव राकेशकडे बघत असतो. राकेशचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. त्याला खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की "अरे वा, आलात तुम्ही. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग." अर्णव ईश्वरीसुद्धा सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मामा म्हणतात, "चला चला, बसून घ्या, नाश्ता करून घ्या बरं." तेव्हा इथे अर्णव आता ब्रेकफास्ट करायला बसणार. तेवढ्यातच तिथे लावण्य येते आणि म्हणते, "गुड मॉर्निंग एव्हरीवन. पण यार, तू माझ्याबरोबर ये. आज तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. ये बरं, इकडे बस." तेव्हा इथे ईश्वरीच्या समोर लावण्या अर्णवचा हात पकडते आणि सरळ त्याला बाजूला घेऊन जाते आणि सोफ्यावरती आपल्या शेजारी बसायला सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो की "हे सगळं काय आहे लावण्या? इतकी घाई का करतेस?" तेव्हा लावण्या म्हणते, "ए यार, तुला कळतंय का? अरे महत्त्वाची किती कामं पेंडिंग राहिलेत. एकतर तू ऑफिसमध्ये येत नाही आहेस. घरून तू किती काम करणार आहेस सांग बरं तू मला. हे बघ, आता आपलं विंटर कलेक्शन लॉन्च करायचं आहे आणि त्याची डेडलाईन आली तरीसुद्धा अजून आपले डिझाईन्स फिक्स झालेले नाही आहेत. तू कधी इथे डिझाईन अप्रूव्ह करणार आहेस सांग बरं तू मला. तू इथे अप्रूव्हल दिल्याशिवाय कुठलंही प्रोडक्शन सुरू होणार आहे का? नाही ना. त्यामुळे आता तू डिझाईन्स अप्रूव्ह करायच्या आहेत. आज तुझा प्रत्येक मिनिट हा माझा आहे. आजचा तुझा पूर्ण दिवस तू माझ्याबरोबर घालवायचा आहेस. आज आपली उरली-सुरली कामं सगळी आपण पूर्ण करायची आहेत. आपल्याला डेडलाईनच्या आधी आपलं काम पूर्ण करायचं आहे, असं लावण्याने ठरवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश ईश्वरीकडे बघत असतो. इथे आता ईश्वरीसुद्धा जेलस होत असते अर्णव आणि लावण्याला एकत्र बघून. आणि तेव्हा ही गोष्ट आता अंजलीच्या लक्षात आलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "या लावण्य मॅडम पण ना, अर्णव सरांना इतकं चिकटून बसायची काय गरज आहे? थोडं बाजूला बसता येत नाही का यांना?" तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणत असतो, "अरे बापरे! म्हणजे आज लावण्या दिवसभर अर्णवबरोबर काम करत बसणार वाटतं. आज ती काही इथे अर्णवला सोडेल असं वाटत नाहीये." तेव्हा वल्लरी म्हणते, "जावई बापू, अहो हे दोघे जण आधीसुद्धा बोलत बसले की बोलत बसले. दिवसभर त्यांना भान राहायचं नाही. इतके बोलतात ते दोघं जण कामाबद्दल." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पॉडकास्ट घेणारा पंकज आलेला असतो. पंकज तिथे आल्यानंतर तो आपली ओळख करून देतो. तो म्हणतो की "अर्णव सर, मी आहे पंकज. मी इथे पॉडकास्ट वगैरे करत असतो
आणि हल्लीच मी इथे नवीन कपल्स जे इथे फिल्म स्टार आहेत किंवा मोठमोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांचे मी कपल लोकांचे पॉडकास्ट घेत असतो. सध्या माझ्या चॅनलला तेच सुरू आहे. तेव्हा मी इथे तुमचा आणि तुमच्या मिसेसचा इंटरव्ह्यू घ्यायला आलो आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, "कधी आत्ता?" तेव्हा इथे पंकज म्हणतो, "हो सर, मी इथे आकाशला सांगितलं होतं. त्यानेच मला आज बोलावले." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, की "सॉरी दादा, पण मी तुला सांगायला विसरलो कामाच्या गडबडीमध्ये. पण त्यांना मी आजचीच डेट दिली होती." तेव्हा इथे लावण्या म्हणत असते, "पण सॉरी, 1 मिनिट, तुम्ही आता याचा इंटरव्ह्यू नाही घेऊ शकत. कारण का मला त्याच्याबरोबर आज पूर्ण दिवस काम करायचं आहे. तेव्हा आज तो बिझी आहे. तुम्ही आज इंटरव्ह्यू नका घेऊ." तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "लावण्या, आर यू सीरियस? ते लोकं आता आलेत संपूर्ण सेटअप वगैरे घेऊन आणि आकाशने त्याला आजचीच डेट दिली. त्यामुळे आकाशचा शब्द आपण सुद्धा पाळायला नको का?" तेव्हा इथे लावण्या म्हणते, "बरं ठीक आहे, तुम्ही लवकर तुमचा इंटरव्ह्यू इथे आटपून घ्या, नंतर आम्हाला आमचं काम करता येईल." तेव्हा अर्णव म्हणतो, की "आकाश, तू त्यांना सेटअप वगैरे लावायला मदत कर. तोपर्यंत मी तयार होऊन येतो, मी रेडी होऊन येतो. मी सिंदूर, तू येतेस का?" तेव्हा अंजली म्हणते, "जा जा ईश्वरी जा, मस्त आज तुमच्या दोघांचा इंटरव्ह्यू होणार आहे." तेव्हा ईश्वरी घाबरलेली असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, की "मी सिंदूर." तेव्हा ईश्वरी म्हणते, "नाही सर, नाही, नामुमकिन. माझ्याने तरी हे शक्य होणार नाहीये. सर, कॅमेऱ्यासमोर बोलायचं मला नाही जमणार. माझी तर बोलतीच बंद होऊन जाईल." तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, एवढं मोठं काम मोठमोठ्या लोकांना जमलं नाही. ते त्या कॅमेऱ्याला काय जमणार आहे? कॅमेरा काय तुझी बोलती बंद करणार आहे? अशक्य. हे नामुमकिन आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, तुम्ही गप्प बसा. उगाच माझी मस्करी करू नका आणि माझ्यावरती हसू नका. नाहीतर मला राग येईल. पण मला तिथे कॅमेऱ्यासमोर काय बोलायचं, कसं बसायचं, मला काही कळणार नाही सर. आणि माझं तिथे काय काम? मी काय बोलणार आहे तिथे आल्यानंतर? सर, प्लीज तुम्हीच जा आणि तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू द्या. मला काही तुम्ही यायला बोलू नका. मला नाही जमणार सर. मला खूप जास्त भीती वाटते." तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर प्लीज." तेव्हा इथे अर्णव हसत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, तुम्ही हसू नका, नाहीतर मी अजिबातच नाही येणार." तेव्हा अर्णव म्हणतो, "बरं बरं ठीक आहे. हे बघ, तू शांत हो. तू एक काम कर, तू शांतपणे तुझे डोळे बंद कर आणि फक्त चांगला विचार कर आणि मी तुला सांगतोय त्याच्याकडे लक्ष दे." तेव्हा ईश्वरी आपले डोळे बंद करते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, "मी सिंदूर, हे बघ, तू तिथे एकटी नसणार आहेस. मी असणार आहे ना तुझ्याबरोबर, तुझ्या एकदम बाजूला. आणि आता मी असताना तुला घाबरायची खरंच गरज आहे का? आणि कॅमेरेवाले आहेत ना, त्यांच्याकडे तू फक्त नॉर्मल माणूस म्हणून बघायचं आणि त्या कॅमेऱ्याला तू तुझी मैत्रीण समज आणि तू त्याच्याबरोबर गप्पा मारतेस असं त्याला वाटेल. कॅमेऱ्याला सुद्धा. कळलं का? कॅमेऱ्याला तुझी मैत्रीण समज आणि तू तिच्याबरोबर गप्पा मार असं वाटेल मग सगळ्यांना. त्यामुळे तुझ्या मनातली भीतीसुद्धा जाईल. कळलं का तुला?" तेव्हा ईश्वरी डोळे बंद करते ना प्रेक्षकांनो, तेव्हा तिला अर्णव बरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आठवतात. तेव्हा ईश्वरी आता हळूच त्याच्याकडे बघून डोळे उघडते. जेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, डोळे बंद कर आणि फक्त स्वतःचा विचार कर, पॉझिटिव्ह विचार कर आणि आता हळूवारपणे डोळे उघडलेस तरीसुद्धा चालेल." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीच्या मनामध्ये जी काही कॅमेऱ्याबद्दलची, त्या लोकांबद्दलची भीती असते, ती अर्णवने सहजरित्या बाजूला काढलेली असते. जेव्हा ईश्वरीला या गोष्टीची जाणीव होते, की मी तर एकटी नाही आहे, अर्णव सर माझ्याबरोबर आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीच्या मनातली संपूर्ण भीती ही निघून गेलेली असते. जी काही भीती असते, ती अर्णवने 2-3 मिनिटातच दूर केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी डोळे उघडून अर्णवकडे बघते आणि स्माईल करते, म्हणजे ती तयार असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता जो पॉडकास्ट घेणारा माणूस असतो, तो पहिलाच प्रश्न ईश्वरीला विचारतो, की "तुम्ही ठरलेलं लग्न मोडून इथे अर्णव राजे शिर्के यांच्याबरोबर लग्न का केलंत? त्यांच्याकडे खूप पैसा आहे म्हणून का? पैशांसाठी तुम्ही त्यांच्याबरोबर लग्न केलंत?" तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, की "असं अजिबात नाही आहे. माझी ईश्वरी पैशांसाठी भुलणारी नाही आहे. तिच्या मनाची श्रीमंती इतकी मोठी आहे ना,
की माझ्या पैशांपेक्षासुद्धा तिच्या मनातली श्रीमंती मोठी आहे. त्यामुळे पैशांसाठी ती कुणाला तरी फसवून लग्न करेल, अशी माझी ईश्वरी अजिबात नाही आहे. तेव्हा आता ईश्वरीला सतत तो शब्द आठवत असतो, माझी ईश्वरी, माझी ईश्वरी. आणि इथे ईश्वरी म्हणते, की मला माझी ईश्वरी हा शब्द एवढा का आवडला आहे?